तळ्याच्या रक्ताचा पाणीला प्रवाह काढली ती पेशवाई गेला वर्णिका तळ्याच्या रक्ताचा पाणीला प्रवाह काढली ती पेशवाई गेला वर्णिका तर नमस्कार मित्रांनो, आपण त्याचा प्रयोग पाहिलाच असेल तर प्रयोग सांगू नक्की कमेंट करा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल आता 1 जानेवारी स्पेशल भीम कोरेगाव स्पेशल आपण व्हिडिओ आणला. तुम्ही प्रूमध्ये पाहिलाच असेल तर प्रयोग सांगू नक्की कमेंट करा मित्रांनो. तर जरा न मिळेल तर आजच्या व्हिडिओला चालू होणार पासून जे आपल्या अलर्ट ओपन केल्यानंतर ना जे शिकफेक्ट आणि जे बिटमॅप ओपन करून घ्या. पाहू शकता असे इंटरफेस पाहायला मिळतील आपल्या अलर्ट मिशनचा मोबाईलवर. तर प्रोजेक्टवर टच करायचा, न्यू प्रोजेक्ट तुम्हाला भेटून जाईल. बिटमॅप ओपन करा. बिटमॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दिलेली आहे लिरिक्सची आधी 8 मिनिटाची. तर त्याचं साऊंड बंद करून घ्या आणि आपला पण साऊंड बंद करून घेतो मी थोडासा. बरोबर मॅचिंग होऊन जाणार. मॅचिंग झाल्यानंतर ना एक तुम्हाला काय करायचं, इथून काहीच नाही करायचं, एक समोर जायचं, एक फोटो ॲड करायचा. एकदम सिम्पल स्टेप आहे मित्रांनो. ते फक्त फॉलो केल्यावर तुम्हाला माहीत पडणार, तसं माहीत नाही पडणार. तर एवढं झालं तर मित्रांनो आता काय करायचं, इथून तुम्हाला एक PNG लावायची आहे. PNG ॲड करून घ्या बरोबर खालीपर्यंत इथं आणि थोडीशी मोठी करून घ्या. एवढं केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, इथं बाकी इंटरफेस सोडलेला आहे. इंटरफेस सोडलेलं तिथं तुम्हाला काय करायचं आहे, एक फोटो टाकायचा. तुम्हाला काय करायचं, शिकविकमध्ये घ्यायचा. इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा जो शेवटचा दिसत असेल जो लेअर आहे तो कॉपी करायचा. कॉपी लेअर केल्यानंतर ना जे वरचे 2 लेयर्स आहेत ते कॉपी करायचे. ते पण म्हणजे पाहू शकता हे 3 लेअर कॉपी केले आपण. 3 लेअर कॉपी केल्यानंतर जो फोटो आहे, फोटोला एक इफेक्ट दिला, तो इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. कॉपी केल्यानंतर बॅक घ्यायचा. बॅक घेतल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर ना थोडं समोर यायचं. समोर आल्यानंतर ना इथून एम्प्टी पेस्ट आहे तिथून पेस्ट करून द्यायचं. पेस्ट केल्यानंतर ना आणि तुम्हाला इथून जो लेअर दिला तो समोर ओढून घ्यायचा. बरोबर सेंटर शेवटपर्यंत लागून जाणार. आणि नेक्स्ट जे आपलं PNG आहे त्याला बरोबर परफेक्ट आलेलं आहे. आता करायचं PNG परफेक्ट दिसत असेल एक रिप्लेन घ्यायचा. 3 टाकून कम्पोजिशन एरिया करायचा. त्याला कलर आणि फिलमध्ये ग्रेडियंट कलर लावायचा. ब्लॅक खाली वरतं व्हाईट. ते पाहू शकतो मी अशा प्रकारे केल्यानंतर ना बॅक घ्यायचा. ब्लेंडिंग आणि ऑपोजिटमध्ये गेल्यानंतर डार्कनचा मल्टिपल करून घ्यायचा. बरोबर ॲड करून घ्यायचा. शेवटपर्यंत ओढून घ्यायचा. जिथपर्यंत सॉन्ग आहे तिथपर्यंत बाकी कट करून घ्यायचा. पाहू शकता आणि थोडंसं खाली ओढून घ्या. PNG थोडीशी वरतं करून घ्या. आता एवढं झालं मित्रांनो, आता जिथं डबल बीट लागलेले आहेत तिथं तुम्हाला एक PNG ॲड करायची. तो काय करायचं, स्केच टू कंपोजिशन एरिया करून व्हाईट कलर द्यायचा आणि बाकी पार्ट कट करून टाका आणि त्याला कॉपी करा. पाहू शकतो कॉपी केल्यानंतर बॅक घ्यायचा आणि डबल तिथंच अलग अलग जागी पेस्ट करून द्यायचा. आता एवढं पेस्ट केल्यानंतर मित्रांनो समोर यायचा. जो फोटो तुम्हाला दिला तर पोंगेचा बरोबर लागला आहे का नाही. आता एवढं झालं मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झाला. कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सेटिंगच्या बाजूला शेअरचा एखादा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा मित्रांनो. एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये होईल. तर व्हिडिओ समोर नक्की कमेंट करा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.